टोमॅटो झाले स्वस्त. घरीच बनवा सॉस आणि राहा मस्त. कुठल्याही प्रकारचा कलर किंवा केमिकल न घालता बघा असा मार्केटपेक्षाही छान आपला टोमॅटो सॉस घरीच होऊ शकतो. जेवीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी 1.5 किलो लाल टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत. टोमॅटो घेताना लाल कलरचे घ्यायचे आहेत. पिवळसर असतील तर ते टोमॅटो आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे. जितके आपण लाल टोमॅटो घेणार तितका आपला सॉस लालबुंद होणार. टोमॅटो घेताना मी असे रफली चॉप करून घेणार आहे आणि टोमॅटो चांगले चेक करून घ्यायचे, कारण आजकाल कशात अळ्या निघतील काहीच सांगता येत नाही. आपण घरी इतकी काळजीपूर्वक बनवतो, बाहेर मार्केटमध्ये आपल्याला माहीत नाही कसं बनवलेलं असतं. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कुकरमध्ये पाणी न घालता आपण शिजवून घेणार आहोत. कट केलेले टोमॅटो आपण आता कुकरमध्ये घालून घेऊ. यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत. ते पण असे रफली चॉप करून घेतलेले आहेत. कांद्यामुळे आपल्या सॉसला थोडा दाटसरपणा पण येतो. त्यानंतर मी अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे. तो तुकडा पण टाकून घेतला आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही यामध्ये सुक्या लाल मिरच्या पण घालू शकता. आता कुकरला लावून आपण 2 ते 3 शिट्या करून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत. पाणी न घालता सुद्धा बघा टोमॅटोला किती पाणी सुटलेलं आहे. आणि मग आपण जर पाणी घातलं तर तितकंच आपल्याला खूप वेळपर्यंत ते शिजवावं लागतं. इथे एक बाउल घेतलेला आहे. बाउलवर आपण गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर ते चमच्याने किंवा मॅशरने दाबून आपण पूर्ण गर काढून घेणार आहोत. किंवा मिक्सरला लावून सुद्धा बारीक करू शकता. इथे जो चोथा निघाला आहे तो चोथा आपण फेकून देणार आहोत. बघा मस्त असा सार निघाला आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 3 चमचे साखर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ आहे आणि 1.5 चमचा इतकं लाल तिखट घालून घेणार आहे. आपण जर सुकी मिरची घातलेली असली तर लाल तिखट अजिबात घालायचं नाही. काश्मीरी लाल मिरची घ्यायची, त्यामुळे सॉसला खूप छान कलर येतो. बघा आता छान असं ढवळत राहायचं आहे आपल्याला. थोड्या वेळाने ढवळत राहायचं आहे, नाहीतर आपला सॉस खाली लागेल व त्याचा वास येईल. म्हणून आपल्याला मधून असं ढवळत राहायचं आहे. बघा सॉसला छान उकळी आलेली आहे. कलर पण चेंज होत आहे आता आपल्या सॉसचा. यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घालून घेतलेला आहे. व्हिनेगरमुळे चव तर छान येतेच, पण ते सॉस टिकायलाही मदत होते. जसा आपला सॉस घट्ट होत जातो तसे त्यामध्ये मोठे बबल्स येतात व ते बबल्स फुटून आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते. त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. बघा सॉस आता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आणि त्यामध्ये बबल्स पण किती येत आहेत. व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि चला पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा मस्त एकदम. बघा सॉस आता छान घट्ट झालेला आहे. या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि पूर्ण गार होऊ देऊ. बघा गार झाल्यावरती सॉस किती घट्ट झालेला आहे. आता बर्नीमध्ये भरून घेऊ आपण. बर्नी ही काचेची घेतलेली आहे आणि तिला वाळवून घेतलेली आहे. फ्रीजमध्ये 3 ते 4 महिन्यापर्यंत सॉस आपला खराब होणार नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.